मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी जी आहे ही पाहायला मिळते। आज सकाळची वेळ आहे, सकाळच्या वेळी आंदोलकांची जी संख्या आहे ही वाढताना दिसत आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की हायकोर्टानं काल काही महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांनुसार आझाद मैदान सोडून इतर जी स्थळं आहेत ती स्थळं त्यांना खाली करायची आहेत। मात्र दिसत आहेत रात्रीची वेळ होती त्यामुळे तरी आज दिवसभरात काय आंदोलकांना या ठिकाणी नाश्त्यासाठी ते दिल्या वाटप होत असल्याचं पाहायला मिळते। दुसरीकडे आपण थोडंसं पुढे जाऊया आणि या संपूर्ण परिसरामध्ये आंदोलकांच्या संपूर्ण प्लॅटफॉर्मवर आंदोलक अजूनही झोपल्याचं दिसत आहेत। आज दुपारनंतर हायकोर्टामध्ये स्पष्टपणे आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत या संदर्भामध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या वकिलांना स्पष्टपणे माहिती द्यायची आहे। मात्र CSMT परिसरामधली सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। या सगळ्या विषयासंदर्भात आता सरकार काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण सर्व जी स्थळं आहेत आझाद मैदान सोडून ती खाली करायची आहेत आणि आझाद मैदानामध्ये 5000 लोकांनाच त्या ठिकाणी थांबता येणार आहे। बाकी लोकांना त्या ठिकाणाहून बाहेर पडावं लागणार आहे। किंबहुना मुंबईतला फ्लोरा फाउंटन असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल किंवा इतर महत्त्वाची जी ठिकाणं आहेत जिथं आंदोलकांना आसरा घेतला होता ती खाली करावी लागणार आहेत। आणि या सगळ्या विषयांमध्ये आता आंदोलक काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहील। आपण काही आंदोलकांशी बातचीत करणार आहोत, त्यांचं म्हणणं जे आहे ते जाणून घेणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे, कुठून आलेले आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। दादा, कुठून आलाय तुम्ही? आणि आता प्रामुख्यानं सांगितलेलं आहे या वेगवेगळी जी ठिकाणं आहेत ती खाली करायची आहेत, तर तुम्ही कोर्टाचं ऐकणार आहे का? मनोज दादांना काय सांगितलं? आम्ही कोर्ट फिरतो काय, आमचं कोर्ट तिथं उपोषणाला बसलोय, त्या कोर्टाचं ऐकणार आम्ही। त्या कोर्टानं आदेश दिला की लगेच जाणार आम्ही, आम्हाला बाकीची कोर्ट माहिती। सुनावणी पार पडल्यानंतर मनोज दादांना काही सांगितलं का, काय बोलले का? नाही आणि काय बोलणं, त्यांची अवस्था खराब झाली, ती कसं काय बोलते। 5 दिवस झाले तर? हां, 5 दिवस। आजचा 5वा दिवस आहे। पाणी देखील बंद केले? पाणी कालपासून बंद केलं दादाने। दादांना काय विनंती करायला ABP मध्ये? दादाला आम्ही एकच विनंती करणार आहोत, तुम्ही पाणी तरी घेतलं पाहिजे। हां, आपण पाहतोय आंदोलकांच्या या भावना आहेत की मनोज दादांना कुठेतरी पाणी तरी घेतलं पाहिजे, कारण की ही आंदोलकांची संख्या आहे आणि कोर्टाचं आम्ही ऐकणार नाही। आम्ही मनोज जरांगे जर म्हणले तर आम्ही तत्काळ CSC स्टेशन असेल किंवा मुंबईचे ठिकाणं असतील ही सोडू, असं देखील त्यांचं म्हणणं आहे। इतर देखील आंदोलकांशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, कुठून आलाय तुम्ही आणि ज्या पद्धतीने काल कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की तुम्ही वेगवेगळी ठिकाणं जी आहेत ही खाली करा, आझाद मैदानामध्ये जाऊन बसा, तर ते कोर्टाचं म्हणणं जे आहे ते तुम्ही ऐकलं? कसं आहे ना, दादांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाज सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, परंतु इथं आल्याच्यानंतर कुठल्या सुखसुविधा उपलब्ध नाही आहेत। आझाद मैदानामध्ये लिमिट दिलेली आहे, त्यामुळं नाविलाजाने आम्हाला जिथं सुखसुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी नाविलाजास्त आम्हाला बसावं लागत आहे। नाहीतर दादाच्या आदेशाचं आम्ही काटेकोरपणे पालन करत आहोत आणि कायद्याने सांगितलेल्या चौकटीतसुद्धा आम्ही काम करत आहोत, परंतु सुखसुविधेचा अभाव असल्यामुळं मराठा समाज आता बाहेर पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे नाविलाजानं आम्हाला या फुटपाथवर या अशा ठिकाणी आश्रय घ्यावं लागत आहेत। कोर्टाने हे देखील सांगितलं सरकारला की तुम्हाला त्यांच्या अन्नाची सोय करावी लागेल आणि वैद्यकीय सुविधा त्यांना पुरवाव्या लागतील। तुम्हाला ह्या सुविधा मिळत आहेत? नाही, कसं आहे, सरकारने तर अगोदर 2 दिवस आम्हाला पाणीही बंद केलं आणि हॉटेला इथल्या ज्या चालू होत्या त्या पण बंद केल्या। त्यानंतर आमच्या मराठा समाजाने आणि इतर समाजाने सुद्धा आम्हाला गावागावातून अन्नधान्याचे ट्रक, भाकरी बनवून, भाज्या बनवून इथं आम्हाला पोच करत आहेत। हे सरकार मराठी माणसाचे छळ करायलेत, असं आहे, माणसाला परेशान करायलेत आणि त्याचा फायदा घ्यायलेत, गैरफायदा। मराठी माणसं गप्प बसलेले, किती शांततेनं वातावरण आहे, पण हे सरकार ह्याच्या विरुद्ध चालायलेत। कोर्टानं काल आदेश दिलं की आझाद मैदानात तुम्ही सगळे जाऊन बसा, आझाद मैदान सोडून तुम्ही कुठं जाऊ नका। पाऊस आल्यानंतर सगळे माणसं कुठं बस, आतापर्यंत आझाद मैदानावर कुठं सोय होती बसायची? सरा चिखल होता, वरून ताडपत्री नाही, मंडप नाही, कुठं बसणार पब्लिक? चिखलामध्ये बसणार का? त्याच्यामुळं इथं स्टेशनमध्ये येऊन माणसं बसली, दुसरीकडे कुठं साराच नाही ना, मग पब्लिकनं करायचं काय? एक थोडी पब्लिक आहे का? अशा प्रमाणे मराठा माणसाची फजिती लावली या सरकारनं। पोलिसांना गाड्या काढायचा देखील प्रयत्न झाला, परत गाड्या परत लावण्यात आल्या। गाड्या आता कुठं नेऊन लावणार? मग पार्किंग द्यावं ना सरकारनं, पार्किंगची जागा दाखवावं ना। रे रोड असेल, वाशी असेल, मग काही ठिकाणी लावल्यात ना आम्ही तिकडे गाड्या। पार्किंग
पाण्याची सोय केली सर त्यांनी, पण तिथं सुविधाच नाहीत ना सर. आम्हाला शौचालय नाही तिथं, आंघोळीची व्यवस्था नाही, राहायला पण गोडाऊन दिलेत, सिमेंटचे गोडाऊन दिलेत राहायला. कसं राहणार सर आम्ही त्याच्यामध्ये? पाहतोय आंदोलकांचे अंग भूतासारखे व्हायलेत त्या सिमेंटच्या ह्याच्यामध्ये. पाण्याची सोय नाही, आंघोळीची सोय कुठं आहे? परेशान आहेत. जेवण्याची व्यवस्था नाही पुन्हा तिकडं. मग त्यामुळं आम्हाला तिकडून इकडं यावं लागतंय झोपण्यासाठी. म्हणजे सांगताय सिमेंटची गोदाम आहे ते कुठे आहे? हं? सिमेंटची गोदामं जे तुम्हाला दिलेली आहेत राहायला, रे रोडला, रोडला. रे रोड तिथं सिमेंटच्या गोदवाने. आपण पाहतोय आंदोलकांच्या भावना महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की जी राहण्याची व्यवस्था किंवा पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे ती गोदामं दिलेली आहेत, त्यामुळे तिथं सुविधा नाही आहेत, राहायचं कसं हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे आम्हाला CSC स्टेशनचा या ठिकाणी आधार घ्यावा लागतो. अन्यथा आम्ही या ठिकाणी थांबलो नसतो, कारण पावसाचं वातावरण आहे, चिखल बाहेर आहे, पाऊस मोठ्या प्रमाणात आहे. एकीकडे जोरदार आंदोलन सुरू असताना दुसरीकडे सुखसुविधांचा अभाव असल्यामुळं अशा पद्धतीची भूमिका या आंदोलकांना घ्यावी लागते असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.